कटल फिश कसं साफ करायचं ते मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते. हे बघा ब्लॅक इंक. बापरे, बेसन भर असं काला काला झालं. प्रोटेक्शन म्हणजे जर कोणी अटॅक केला ना तर तो एरिया पूर्ण ब्लॅकआउट करतो. हा मासा दिसायला एकदम डेंजर वाटतोय पण चव एकदम अप्रतिम आहे. नक्कीच ट्राय करा, तुम्हाला आवडेलच आवडेल. हॅलो माईक चेक. नमस्कार मंडळी. प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर तुम्हाला आपले रेसिपीचे व्हिडिओज बघायला आवडतात ना, रेसिपीमध्ये होणारी आमची उमाची आणि माझी नोकझोक बघायला आवडते ना, तर आज आलोय परत आपण किचनमध्ये आणि आपल्यासोबत उमा आहे जी आज तुम्हाला काहीतरी नवीन अलग माशाची रेसिपी दाखवणार आहे. तर उमा, काय रेसिपी दाखवणार आहेस आज? काय आज मुखी आहेस काय तू? आज तिचा मोम रथ आहे मला वाटतं. काय पंची उडू उडती फिरू. मला वाटतं आज काही बोलणार नाही, बदला घेते मला वाटतं. हां, लिखे जो खत तुझे. मला लेटर लिहिलंयस काय? अच्छा, तू दमशरात खेळतेस. दमशरातमध्ये सांगणार आहेस की तू रेसिपी कोणती दाखवणार आहेस ते. ये तर काय रेसिपीमध्ये बघायला मिळणार आहे आज आपण बापरे, मला मारणार आहे वाटते. जीव घेणार आहेस माझा. मग काय इंग्लिशमध्ये? यू आर गोइंग टू किल मी. ओ माय गॉड, शी इज गोइंग टू किल मी. सेव्ह मी गाईज. फ्लॉप झाला माझा, फ्लॉप झाला. किल मी फ्लॉप झाला. किल मी मराठीमध्ये तू माझा जीव घेणार आहेस. हिंदीमध्ये तू माझा कत्ल करणार आहेस. कटल फिश. अरे, कट्टल माशाची रेसिपी दाखवणार आहे ती. माकुल. तर जसं तुम्हाला माहिती आहे, आपण सकाळीच मार्केटला गेलो होतो आणि कटल फिश घेऊन आलोय. कटल, ऑक्टोपस, माकुल. हा बघा कसला एकदम भारी माकुल मासा घेऊन आलोय. त्याचीच आज उमा काहीतरी युनिक रेसिपी दाखवणार आहे. रेसिपीमध्ये काय बघायला मिळणार आहे? परत कर. अच्छा, मी तुझ्या डोक्याचा करते ते करणार आहे. मी तुझ्या डोक्याचा किमा करते ना. पण याला साफ करायला अजिबात येत नाहीये मला. एक काय कुठून करायचंय माहित नाही. रेसिपी मी दाखवू शकते, आधी पण आपण आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे खूप आधीच्या टायमिंगला. पण याला साफ करायची रेस्पॉन्सिबिलिटी तुझी आहे. हा, तर मी तुम्हाला याला साफ कसं करायचं ते दाखवते. पण आज तुम्हाला कटल फिश चा किमा बघायला मिळणार आहे. ओके. हे काय आहे? हे त्याचं शेंबूड आहे. असं आपण टॉय ट्रेन असतं, टॉय घेऊन लहानपणी असे आपण टॉय खेचायचो ना, तसे ती माकुल खेचते बघा. चला आता साफ कर पटापट, याला खूप काम असते. हा, आपण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढाच साफ करूया. कारण आपल्यासोबत आज अनाया नाहीये. आज अनाया फिरायला गेलेली आहे फोर्टला. रायगड फोर्टला गेलेली आहे तिचे ग्रँड पॅरेंट्सच्या सोबत. तर ती नाहीये, पण आज तुम्हाला माकुल माशाची रेसिपी बघायला मिळणार आहे. कटल फिश. चला, तर कटल फिश कसं साफ करायचं ते मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते. याचा जो डोका आहे तो आपल्याला पहिले काढून घ्यायचा आहे आणि याच्या आतमध्ये एक पिशवी असते जो त्याच्या सेफ्टीसाठी असते, प्रोटेक्शनसाठी. कोणी याच्यावरती अटॅक केलं ना मंडळी तर तो ब्लॅक इंक सोडत असते. ती पण आपल्याला ब्लॅक इंक काढायची आहे आणि आपण हे वरचा भाग खाणार आहोत. हा त्याचा सेफ्टी बोन आहे एक, जे आपले लव बर्ड खात असतात. ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि ही जी स्किन आहे त्याच्यावरती जी अशी ही स्ट्रिपवाली स्किन आहे ना, ती पण आपल्याला काढायची आहे. ओके, तर पहिले आपण त्याचं डोकं काढून घेऊया. हे बघा डोकं काढलंय त्याचं. कसं दिसतं बघा कटल फिश. हे बघा ब्लॅक इंक त्याच्यामध्ये आहे ना. इंक बघा किती आहे त्याच्या पोटामध्ये. बापरे, बेसन भर असं काला काला झालंय. पण असं का असते कालाशाही? प्रोटेक्शन म्हणजे जर कोणी अटॅक केला ना तर तो एरिया पूर्ण ब्लॅकआउट करतो तो आणि त्याच्यातनं एस्केप करतो. म्हणजे मी त्याला पकडायला चाललोय तर तो पूर्ण जो विजिबिलिटी आहे ती नील करणार आणि गायब होणार. म्हणून ती ब्लॅक इंक असते त्याच्यामध्ये. मस्त ना, काही ना काही असतातच ना नेचर मध्ये. साफ केला अजून असेल बघ. काळं काढलंय, आता स्किन काढते. तर पूर्ण काळं निघणार नाही, पण जेवढं काढता येईल तेवढं स्वच्छ करायचा प्रयत्न केलाय.
पण आतमध्ये अजून काळं काळं आहेच. तर आता याला आपण कट करून काळं काढायचा प्रयत्न करूया. ओके, हे बघा कटल फिश. तर कोणी खाल्लाय कटल फिश नक्की कमेंट करा कसा असते चव ती. स्किन निघते सोबत, तर स्किन पण काढत चालूया आपण. बघा अशी स्किन काढायची आपल्याला. आणि त्याच्या आतमधनं त्याला प्रोटेक्शनसाठी असते तो म्हणजे त्याचा कटल बोन. हे बघ उमा, लव बर्डला खाताना बघितलंयस ना, तोच कटल बोन आहे हा. लव बर्ड कधी पण यांना मारून मारून असं टोचून टोचून याच्यातलं कॅल्शियम काढत असतात आणि खात असतात. यांनी कॅल्शियम मिळतात. आणि आपण लक्षद्वीपला गेलो होतो, ते काय असतात तिकडे जे छोटे छोटे खेकडे असतात, हर्मन क्रॅब्स, ते पण हे कटल बोन खात असतात. हे बघा आहे ना एकदम कडक. एवढा बस ना आपल्याला, दोघांपुरताच किमा करायचा आहे. तर दिस इज इनफ. हो, ते साफ कर आणि बाकी पिशवी ठेव. तर उमा, जसा तू माझ्या डोक्याचा करतोस ना, त्याच्याहून भारी बघ मी किमा केलाय त्याचा, आहे ना. हा, एकदम भारी. आणि ही पिशवी तुम्हाला दाखवायला विसरलो मंडळी, ज्याच्यामध्ये ही इंक स्टोअर असते. बघा काळी काळी पिशवी आहे ना, याला दाबली ना तर पूर्ण इंक बाहेर निघेल. मग आपण तुझ्या तोंडाला लावूया आणि होळी खेळूया. तर जे काय आपण फिश कट केलं, कटल फिश, ते उमाने एकदम छान रीतीने धुवून घेतलेले आहेत. आणि इथे बघताय तुम्ही इंग्रेडियंट्स पण रेडी केलेले आहेत. आणि इंग्रेडियंट्समध्ये मला वाटते वाटण करणार आहेस ना तू. आणि त्याच्यासाठी कांदा घेतलेला आहे, टमाटर, कोथिंबरी आणि अद्रक, लसूण, मिरची, आणि सोबत इथे काश्मीरी हल्दी आणि आपला अस्सल आगरी कोळी मसाला. ते तर पाहिजे, त्याशिवाय कोणती रेसिपी होत नाही आमची. आणि काल तुम्ही क्रिसमसची ऑर्डर केलेलं ना, त्याच्या उरलेलं वाटण पण भेटलं मला, आपल्या खोबरा ना, खोबरा, भाजलेला खोबरा पण आहे. तुमच्याकडे खोबरा असेल तर त्याला भाजून घ्या आणि असं तुम्ही वाटण करून तयार करू शकता. तर दीज आर द इंग्रेडियंट्स, हे आपल्याला पाहिजे आहेत किमा बनवण्यासाठी, कटल फिशचा किमा बनवण्यासाठी. तर कढाई गरम करत ठेवलेली आहे ओमानी. आणि इकडे बघताय तुम्ही सर्व आता इंग्रेडियंट्स जे तुम्हाला दाखवले त्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. सगळ्यांचं नाही, फक्त ये पोर्शन. अच्छा, कांदा आणि टोमॅटो आपल्याला शिजवायचा आहे. हा, तर कांदा आणि टोमॅटो सोडून आपण वाटण करून घेणार आहे. तर लगेच व्हा करून ओमानी वाटण रेडी केलेलं आहे. आणि आता कढाई पण तापलेली आहे, त्याच्यामध्ये टाकणार तेल. कांदा आणि टमाटरला मस्त एकदम शिजवून घेणार. कांदा टाक. उमा, कांदा शिजला नाही काय नाही तेव्हाच तू वाटण टाकतेस? हा, बस झालं. आता आपण काय करूया, हे सगळं वाटण जे आहे ते रॉ आहे ना, तर आपण कांदा, हे वाटण आणि त्याच्यात किमा टाकूया. कारण किमा शिजायला पाहिजे, बरोबर. तर किमा मध्ये हे सर्व मॅरिनेट होऊन जाईल एकत्र. अच्छा, म्हणजे सर्व काय आपण एकत्र शिजवणार आहोत ना. म्हणजे हा जो मासा आहे त्याचा मटेरियल काहीतरी वेगळाच आहे, त्याला शिजायला टाइम लागते. तोपर्यंत आपले हे कांदा आणि जे काही वाटण आहे ते ओव्हर शिजून जाईल, म्हणून त्यांना सोबत शिजवूया. हे बघा, कच्चा असेल तर खोबरा पण हे टायमिंगला टाकून घ्या. पण अश्विनी ताईने मला रेडी ठेवलेला आहे खोबरा वाटून, म्हणून मी तसंच ठेवलाय तो. कारण तो रेडी आहे ना, रॉ करायची गरज नाही. बरोबर, त्याला काय करायची गरज नाही. पण खोबरा पण तुम्ही सोबत टाकू शकता. सुगंध दिसतोय एकदम. सुगंधाच्या सोबतच आपण माकुल टाकूया, कारण माकुल मध्ये पण एक असा रॉ स्मेल वगैरे असेल ना, ते निघून जाईल काही वाटण मध्ये. ओके, बघा वाटणासोबत आता तिने माकुल पण टाकलाय, म्हणजे कटल फिश. हे बघा, कटल माकुल. नॉर्मली माकुल मासा आपोआप पाणी सुटेल, पण मध्ये मध्ये येऊन बघा. असं नाही की तुम्ही असं गॅस मध्ये ठेवलं आणि गेलं. येऊन बघा की म्हणजे पाणी आहे का, म्हणजे शिजायला ते सफिशियंट पाणी पाहिजे त्याला. ओके, असं टाकल्यावर ना काय होते माहितीये प्रणित, आपले जे मॅरिनेशन केलेलं सगळं, जे मिरची, कोथिंबीर, आला, अद्रक, लसूण वगैरे सर्व मिक्स होऊन, जसं आपण फिशला कसं मॅरिनेट करून अर्धा तास ठेवतात, तसं एक टेक्स्चर येईल इथे. जास्तच बोलते, जेव्हा रेसिपी होईल तेव्हा बघूया कशी झाली ती. सर्व रेसिपी माझा फ्लॉप असतात, सर्व रेसिपी माझा हिट असते. तर आता बघताय तुम्ही मस्त एकदम
ग्रीन वाटणासोबत आपण माकुल माशाला कटल माशाला मस्त एकदम मॅरिनेट करून घेतलेला आहे कढाईमध्ये. आता याला स्लो मध्ये ठेवून पकवून घेऊया. हा तर उमा एखादा जोक मार, पकाव जोक, मग ते लवकर पकवेल. तर ऑलमोस्ट 10-15 मिनिटांनी आलोय आपण. आणि जसं उमाने सांगितलं होतं पाणी सोडेल, ते पाणी तर त्यांनी सोडलेलं आहे. पण शिजलंय काय? हो, अर्धा शिजलेला आहे. आता आपण काय करूया, सगळे इन्ग्रेडियंट्स बाकी की जे आहे ना ते सर्व टाकून अजून एक 5-10 मिनिटं, कारण हे ओव्हर शिजल्याला ते रबर सारखं होऊन जाते. याला बरोबर शिजवायला लागते, नाहीतर तो रबर सारखं. जर मोठे मोठे कपच्या काढल्या तर त्याला कुकर मध्ये शिजवायला लागतं, 3 सिटी मध्ये शिजवा, कारण ते श्रिंक होते कुकर मध्ये ना. पण आपण एकदम छोट्या छोट्या कापल्यात, म्हणून आपण एकदम लिमिटेड कुक करायचं, जेवढं पाहिजे तेवढाच कुक करायचा. तर आता आपण त्याच्यामध्ये टमाटर घातलाय बघा, आणि त्याच्यानंतर हल्दी काश्मीरी, आणि सोबत काश्मीरी, आणि त्याच्यानंतर आपला अस्सल आगरी कोळी मसाला थोडासा जास्त टाकूया. हे बघा आपला अस्सल आगरी कोळी मसाला, जे तुमच्या घरातल्या जेवणाची चव वाढवते. असं आम्ही नाही सांगत, तुमचेच रिव्ह्यू सांगतात. तर आता आपण मस्तपैकी याला अर्धा जो शिजलाय त्याला अजून शिजवून घेऊया. आता याला तेल पण सुटेल, मस्त एकदम शिजेल तो. त्या टायमिंगलाच आपल्याला सर्व टाकायचं आहे. मीठ सगळं जे काही आहे ना ते सर्व टाकून घ्या. मीठ टाकलंय आणि आता थोडं पाणी लागेल तसं पाणी टाका. तर कंटिन्यू आपण तुम्हाला फिशच्या रेसिपी दाखवतोय. आता आमचा कुठेतरी फिरायचा पण प्लॅनिंग आहे, तर ट्रॅव्हल ब्लॉग्स पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर आपली मेहनत आवडत असेल, इन्फॉर्मेशन देतो ती आवडत असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा युनिक माशाच्या रेसिपीज दाखवतो. पोपट माशाच्या गाबोलीची रेसिपी दाखवली तुम्हाला. आणि आज कटल फिश, कसं सांगितलंस तू? कटल फिश. पंछी बनू उडती फिरू कटल कटल में. अरे तू मुखी बोलला ना, तर मी काय बोलत होते माहितीये? चंद्रमुखी असं बोलत होती. बरी त्याच्या आधी 10-15 मिनिटं आणि त्याच्यानंतर टमाटर वगैरे टाकल्यावरती 10 मिनिटं ना उमा? ऑलमोस्ट 20-25 मिनिटं आपण शिजवलेलं आहे आणि तयार झालेला आहे आपल्या कटल माशाचा किमा. वाटतो ना एकदम भारी, टेम्पटिंग, चिकचिकीत, एकदम मजा येणार आहे जेवायला. तर या रेसिपीसाठी उमासाठी पण लाईक करा. खूप सुंदर आणि एकदम भारी रेसिपी दाखवलेली आहे आपल्याला. उमा झालं ना आता सर्व? तर आता भेटूया आपण जेवणावरती. हे जेवण कशी झाली ती चव बघूया. किमा 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 खाऊया. टेम्पटिंग किमा. या मंडळी सर्वांनी जेवायला किम्यासोबत गरम गरम आणि कांदा आणि लिंबू. तर पहिला घास खाऊन बघूया कसा बनवलाय ओमानी किमा. लाल लाल भडक वाटतं एकदम ना. वाटते सुंदर, गरम आहे ना, एकदम भारी. म्हणजे जेवढा शिजायला पाहिजे तेवढा प्रॉपर शिजलेला आहे. काहीतरी चव एकदम वेगळीच आहे. थोडाफार तुम्हाला चावताना असा जाड कडक नरम वाटेल, पण तो मासाच तसा आहे, त्या माशाची स्किनच तशी आहे, पण एकदम इझिली चिवेबल आहे. ऍक्च्युली शिजायचं ते एक वेगळंच पद्धत आहे. म्हणजे कधी कधी होतं प्रॉपर, कधी कधी रबर सारखं होते. ठीक आहे, पण हा मासा दिसायला एकदम डेंजर वाटतोय, पण चव एकदम अप्रतिम आहे. नक्कीच ट्राय करा, तुम्हाला आवडेल. कटल फिश, माकुल माशाचा किमा आपण याला म्हणू शकतो. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त मार्केटमधनं जर तुम्ही खरेदी करताय तर त्याला सेम टाइम तिकडनंच कट करून घेऊन या आणि घरी येऊन नुसतं त्याचा किमा करा. ते किमा पण करून देतात आपल्या फिश मार्केटमध्ये. नसेल तर तुम्ही कुकरमध्ये 3 सिटी दिल्या तरी चालेल. मोठा ठेवला तर तुम्ही तसं 3 सिट्या घेऊ शकता. तर नक्कीच ट्राय करा, तुम्हाला आवडेल. मला तर खूप आवडलाय. आता बाकीचा जो उरलाय तो पण आपण उमाला रिक्वेस्ट करून लवकरात लवकर करून घेऊया. तर आजची रेसिपी आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही करा तर नक्की करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग बघायला मिळणार आहे. उमा घेऊन जाणार आहे मला स्कूटीवरती फिरायला. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपला आगरी कोळी मसाला, प्रॉन्स पिकल,
ट्यूना फिश पिक्कल, आवला मँगो पिक्कल मागवायची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू. So